नमस्कार. आज 21 जानेवारी 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, अमेरिकी धोरणांचा तडाखा, सेन्सेक्सची 1066 अंशांची गटांगळी, गुंतवणूकदारांचे अब्जावधींचे नुकसान. घसरणीची ठळक वैशिष्ट्ये. ग्रीनलँडवरून अमेरिका आणि युरोप यांच्यातील वाढता संघर्ष, त्यामुळे व्यापार युद्धाची भीती. नेक्स्ट आहे, सोने चांदी यांसारख्या सुरक्षित मालमत्ताकडे पैशांचा ओघ. कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे अपेक्षेपेक्षा वाईट निकाल. परकीय गुंतवणूकदारांचा विक्रमी झपाटा आणि माघार. अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूकदारांची सावध भूमिका आणि दांडग्या डॉलरपुढे रुपयांची नांगी. यांना आपण एक एक करून पाहूयात. अगदी कालच्या तासामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांना एक मेसेज आला किंवा एक स्वप्न पडलेलं होतं की आपला ग्रीनलँड हवा आहे म्हणून. मग अगदीच पहा, ग्रीनलँड हवं आहे म्हटल्यानंतर UK जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनी विरोध केला त्याला, की लगेच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पण त्याला विरोध केला. पहा की डोनाल्ड ट्रम्प यांना समजलं की आपल्या स्वप्नामध्ये कोणीतरी अडथळा निर्माण करत आहे व तो अडथळा निर्माण करतो युरोपियन संघ, युरोपियन युनियन, की बहुना नाटोचे जे सदस्य राष्ट्र आहेत ते. मग त्यावेळेस लगेच त्यांनी चढाक पद्धतीने एक इमेज तयार केली. पहा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पद्धतीने त्यांनी त्याचा वापर करत त्यांनी एक इमेज तयार केली. त्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे व मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्यावेळेस ट्रान्झिशन फेज होता त्यावेळेस त्यांनी कॅनडाला पण ऑफर्स दिली होती की बा तुम्ही माझ्यासमोर सामावून घ्या, USA तुम्ही या, आम्ही तुमचं संरक्षण करू. अगदी त्याच धर्तीवर पहा, डोनाल्ड ट्रम्प यांनी काल एक इमेज शेअर केली त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जनरेट केलेली व त्यामध्ये कॅनडा, अलास्का, त्यानंतर अगदी पहा ग्रीनलँड पण अमेरिकेचा हिस्सा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. मग इमॅन्युएल मॅक्रॉन वगैरे त्यांनी म्हटले पहा की असं तुम्ही नकात करू, पुढे नका तेवढं जाऊ, थोडंसं थांबा, धीर घ्या. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेच इमॅन्युएल मॅक्रॉनला पण सुनावलेली आहेत व त्यांनी म्हटलेलं आहे फ्रान्समधून जी वाईन आमच्याकडे येते त्यावरती मी तुम्हाला किती 200% टॅरिफ तिथं लावेन. तुम्ही जर शांत बसला नाहीत तर मी तिथे 200% टॅक्स तुमच्यावरती लावणार आहे. मग अगदीच पहा, फ्रान्स, त्यानंतर UK अमेरिकेच्या आता सध्याला विरोधात गेलेला आहे. व अगदी पहा, इंडिया त्या पद्धतीने जर पाहिला तुम्ही तर इंडिया आपण तसं काही बोलू शकणार नाही किंवा आपण विरोध करू शकणार नाही. आताचे जे नाटोचे सदस्य राष्ट्र आहेत ते बोलू शकत नाही आहेत, मग आपण त्याबद्दल किंवा त्यांचं जे धोरण आहे त्याबद्दल आपण बोलू शकत नाही. त्याच्यानंतर पहा, कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करत असताना मी म्हटलेलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचे जे निर्णय होणार आहेत त्या निर्णयांमुळे भारत देशाला नक्कीच फटका आहे व त्याचे इम्पॅक्ट तुम्हाला काल दिसलेले आहेत की 1066 अंशांची गटांगळी काल आपलं शेअर मार्केट खाली पडलेलं आहे. व हे शेअर मार्केट का पडलेलं आहे तर हा आपला आहे प्यारा भारत व इथं आहे पहा अमेरिका. मग अमेरिकेचे जे काही उद्योजक वगैरे आहेत ते काय करतात पहा, गुंतवणूक करतात आपल्या भारत देशामध्ये. त्याला आपण FPI म्हणतो. त्यासोबतच पहा, आता अगदी आणखीन एक बेस्ट न्यूज कालची झालेली आहे ती म्हणजे पहा, देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 14 लाख कोटींचे करार महाराष्ट्र संदर्भात केलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पहा 15 लाख रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. 14 लाख कोटींचे आपण करार केला आहे. मग हे 14 लाख कोटी काय आहे तर FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे ही. ही इन्व्हेस्टमेंट आपल्या देशामध्ये आल्यानंतर अगदीच पहा रोजगार निर्मिती तिथं होईल, त्यानंतर कारखाने वगैरे तिथं तयार होतील. मग अगदी तसंच पहा, जे अमेरिकन नागरिक आहेत ते काय करतात आपल्या देशामध्ये गुंतवणूक करतात. आता ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होती. म्हणजे डायरेक्टली गुंतवणूक केलेली त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होतो. पण पहा, ते दुसऱ्यांच्या मार्फत वगैरे जी गुंतवणूक केली जाते त्याला FPI असं म्हटलं जातात व FPI ही कमी असते, 10% असते. व ही 50% अगदी असू शकते किंवा काही गोष्टींमध्ये ही 100% पण असू शकते. बरोबर, FDI हे जास्त असतं व FDI आपल्या देशासाठी खूप गरजेचं असतं. पण FPI तेवढं फार प्रमाणात हे नाही आहे पहा, म्हणजे हे अगदी हॉट मनी आहे, ते लगेच जेव्हा बाजार वगैरे तापेल ना तेव्हा हे निघून जातात. FPIवर आपण भरोसा ठेवू शकत नाही. उलट पहा, FPIचं आपल्याला जास्त तिथं नुकसान असतं. FPIचं आपल्या देशाला जास्त नुकसान असतं. आता नुकसान कसं आहे तर अगदी तुम्ही पहा, अमेरिकन जे नागरिक आहेत ना, ज्यावेळेस त्यांना वाटलं आता अगदी पहा 1 फेब्रुवारीला आपलं बजेट येईल, बजेटमध्ये भारत सरकारने जर धोरण ठेवलं किंवा पॉझिटिव्ह जर त्यांना वातावरण दिसलं ना तर जे अमेरिकन नागरिक आहेत ते काय करतील आपल्या देशामध्ये गुंतवणूक वाढवतील. मग गुंतवणूक वाढवल्यानंतर पहा, आता अगदीच प्रत्येक अमेरिकन नागरिक जर तुम्ही म्हटलात 100 अमेरिकन नागरिकांनी 100 रुपये प्रत्येकी अशा पद्धतीने भारत देशामध्ये जर गुंतवणूक केली तर आपल्या देशाचं जे अर्थव्यवस्था आहे ती नक्कीच वाढेल ना. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर ती नक्की वाढेल. नक्की वाढल्यानंतर पहा, आता अचानकच म्हणजे
सर्व काही ठीक चाललेलं होतं, परंतु 6 महिन्यानंतर पहा, 6 महिन्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना जाग आली व त्यांनी म्हटले की नाही, आज आपण काय करूयात, भारत देशावरती आणखीन जास्त टॅरिफ वाढवूयात व 200% इथं टॅरिफ लावूयात. असं जर त्यांनी म्हटलं तर त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे पहा भारत देशावरती. तर अगदीच पहा, जे अमेरिकन नागरिकांनी भारतामध्ये गुंतवणूक केली होती त्यांनी काय करतील, आता बाबा लवकर पळून चला, कारण इथं 200% टॅरिफ वाढणार आहे. म्हणजे आपण 100 रुपये जर कमवलं तर त्यावरती 200% त्यांनी टॅरिफ घेऊन जाणार आहेत डोनाल्ड ट्रम्प. मग या भीतीपोटी काय करतात, हे जे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट जी आहे, हे जे 100 रुपये त्यांनी गुंतवलेले होते अमेरिकन नागरिकांनी, ते काय करतात, लगेच आपापले जे पैसे आहेत ते लगेच विकतात व आम्हाला आता इथं गुंतवणूक करायची नाही म्हणून ते विकतात व दुसरा देश शोधण्यासाठी ते पळून जातात. मग इथे जर अचानकच आपल्या देशामधून जर गुंतवणूक काढून घेण्यात आली तर काय होतं पहा, डॉलरची अचानकच मागणी तिथे जास्त वाढते व RBI जवळ तेवढा डॉलर पुरवठा नसेल. मग त्यावेळेस काय होतं पहा, मागणी वाढली अचानक व पुरवठा अचानकच कमी झालेला असेल तर त्यावेळेस आणखीन रुपये आपला काय खाली जातो. मग याच कारणानिमित्त पहा, जे FPI असतं ते आपल्या देशासाठी चांगलं नसतं. ओके, हां, पण जर स्टेबल इकॉनॉमी असेल ना तर ते बेटर आहे, परंतु जर स्टेबल इकॉनॉमी नसेल व अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा जर व्यक्ती तिथे पॉलिसी मेकर जर असेल तर ते आपल्यासाठी खूप घातक ठरणार आहे. व सध्याला पण तेच झालेलं आहे पहा, युरोपियन युनियन आणि अमेरिकेचं युद्ध होईल की काय या भीतीपोटी पहा, लगेच जे FPI आहे ते आपल्या देशातून त्यांनी घेऊन चाललेले आहेत. मग यामुळे पहा, आपल्या देशामध्ये जे आपलं शेअर मार्केट आहे ते आणखीन थोडं खाली गेलेलं आहे, कारण त्यांनी जे अमेरिकन नागरिकांनी जी गुंतवणूक आपल्या देशामध्ये केली होती ना, ती विकू पळून जात आहेत. मग हेच तिथं बेसिकली कारण आहे. यासोबतच पहा, युरोपियन युनियनचे पण व्यक्ती, फक्त अमेरिकन व्यक्तींनी गुंतवणूक केली नाही भारतामध्ये, तर अगदी अन्य देशातील लोकांनी पण गुंतवणूक केलेली असते. मग ती जी गुंतवणूक आहे, युरोपियन युनियनचं पण तिथं युद्ध होईल अमेरिकेसोबत, मग अगदी आपल्या देशाला तिथं तडाखा वगैरे बसू शकतो. या कारणाने ते काय करत आहेत पहा, गुंतवणूक टाकून ते पळून जात आहेत. यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोने आणि चांदी यामध्ये जास्त गुंतवणूक केली जाते. आता यामध्ये भारतीय पण आहेत पहा. आता उद्या चालून जर आपल्या देशामध्ये जर युद्ध झालं तर आपण पहा, डायरेक्टली बँकेमध्ये वगैरे पैसे सेफ म्हणून ठेवू शकतो का, किंवा कोविडमध्ये तुम्ही उदाहरण याचं घेऊ शकता. कोविडमध्ये आपल्या बँकेने आपल्याला काय केलं होतं पहा, काही एक लिमिट लावून दिली होती, किंवा नोटाबंदी वेळेस फक्त तुम्ही 2,000 रुपये तिथे काढू शकता, किंवा फक्त 10,000 रुपये तुम्ही तिथे काढू शकता, अशा पद्धतीने लिमिट लावून देण्यात आली होती. पण ज्यावेळेस इमर्जन्सी असेल त्यावेळेस आपण बँकेमध्ये फक्त 2,000 रुपये काढत असू तर हे योग्य नाही व तेवढ्यावर आपलं काहीच होणार नाही, म्हणजे इमर्जन्सीमध्ये पैसे जास्त लागतील. मग याच नात्याने पहा, आपले जे भारतीय आहेत किंवा अन्य परकीय जे नागरिक आहेत ते काय करतात, तर सोने आणि चांदी यामध्ये जास्त गुंतवणूक करतात. मग सोने आणि चांदीमध्ये जर गुंतवणूक करायचं म्हटलं तर काय होतील, सोने आणि चांदीच्या किमती वाढतील का, तर बिलकुल वाढतील पहा. कारण सोने आणि चांदी यांची तिथं काय होईल, जसं डॉलरची मागणी वाढली ना, अगदी तसंच आहे पहा, सोने आणि चांदीची मागणी तिथं बेसिकली वाढेल व पुरवठा मार्केटमध्ये कमी असेल की लगेच तिथं काय होईल पहा, त्याच्या किमती गगनाला भिडतील. व तसंच झालं चांदीत एका दिवसामध्ये पहा 22,000ची तिथं वाढ झालेली आहे व सोन्याची तिथं 15,000नी वाढ झालेली आहे. ओके, त्याचे नेमके इम्पॅक्टच हे आहेत. यासोबतच पहा, 1 फेब्रुवारीला आता आपल्याकडे काय बजेट येणार आहे. मग बजेटमध्ये कोणत्या विषयाला त्यांनी जास्त वगैरे हात घालतील. आता बजेटसाठी व्यक्ती का वाट पाहत आहेत यासाठी थोडंसं एक आपण उदाहरण पाहून घेऊयात. पहा, लास्ट इयरला तुम्हाला आठवत असेल, रमी खेळा पैसे जिंका असे मेसेज वगैरे यायची तुम्हाला, बरोबर आहे. मग ज्यावेळेस केंद्र सरकारचं लास्ट इयरचं बजेट आलं होतं ना, त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, त्यावरती 28% टॅक्स लावलेला होता, बरोबर आहे. मग आता मी एखादा व्यक्ती आहे, ओके, मला गुंतवणूक करायची आहे मार्केटमध्ये. मग मी आता पहा 15 दिवसांवरती, 15 नाही, फक्त 10 दिवसावरती काय बजेट येणार आहे. मग मी काय करेल, एखादी नवीन पॉलिसी तिथे येते का, किंवा जे रमी खेळा पैसे जिंका जे आहे ते परत चालू होणार आहे का बंद होणार आहे. म्हणजे एखादा उद्योग मी चालू करणार आहे, मग ते उद्योगाला त्यांनी ओपन करणार आहेत की क्लोज करणार आहेत हे आपल्याला केव्हा समजतं, तर बजेटमधून समजतं. मग बजेट आल्यानंतर पहा, जे गुंतवणूकदार आहेत ते काय करतात, अगदीच उद्या गुंतवणूक, म्हणजे आता जर उद्या मी पहा एखादी उद्योग आहे, त्या उद्योगामध्ये पैसे लावणार आहे, पण ते उद्योग उद्या बजेटमध्ये बंदच करून टाकण्यात आलं तर माझे पैसे तर तिथं अडकून बसतील ना. मग यासाठी मी काय करणार पहा, सावध भूमिकासाठी पण पैसे काढून घेतलेला आहे व 10 दिवसांमध्ये बजेट येणार आहे. मग हीच कारणं आहेत पहा, घसरण्याची ठळक कारणं हीच आहेत की बाजार घसरला, कारण उद्या चालून ज्या उद्योगामध्ये मी पैसे गुंतवलेला आहे, जसं की पहा स्विगी झोमॅटोमध्ये पण मी पैसे गुंतवलेले आहेत, बरोबर. मग स्विगी आणि झोमॅटोवरती जर त्यांनी टॅक्स वाढवला, 28% टॅक्स त्यांनी केला, किंवा गिग वर्कर्स जे आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला सेफ्टी नॉर्मसाठी वगैरे तुम्ही जास्त पैसा घालायचा जर म्हटलं तर, किंवा माझं जे बिझनेस आहे किंवा जे उद्योगामध्ये मी पैसा गुंतवत आहे त्याला जास्त चॅलेंजिंग जर केलं तर मी तिथं, किंवा ते जे उद्योग आहे ना ते सर्वाईव्ह करू शकणार नाही व
मला दिसत आहे ना त्याची डेथ होणार आहे, मग मी त्यावरती पैसा का लावू? जो घोडा जिंकणारच नाही त्या घोड्यावर मी पैसे का लावू? मग तसंच आहे ते पण. गुंतवणूकदार त्यामुळेच पैसे काढून घेतले आहेत सध्याला. 1 तारखेला बजेट येईल, मग बजेटमध्ये चांगलं उद्योग कोणतं दिसेल मग त्यावरती नक्कीच पैसे लावतील. व त्यानंतर पाहूयात आता बजेटमध्ये कशा पद्धतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे बजेट मांडतील. त्यानंतर तेथील टॅक्सेशन कसं असेल किंवा जे उद्योजक आहेत त्याचं धोरण कसं असेल हे सर्व आपल्याला बजेटमध्ये दिसेल. मग त्यानंतर परत एकदा पहा आपलं जे शेअर मार्केट आहे ते परत एकदा उदयास येईल असं आपण पाहू शकतो. पण आता सध्याला तर तिथे गटांगळी खाल्लेला आहे किंवा घसरणी तिथं नक्की लागलेली आहे. त्याची नेमकं कारणे आय होप तुम्हाला समजलेली असतील. याच्या व्यतिरिक्त पहा तुम्ही ज्यावेळेस इकॉनॉमिक्स शिकताना त्यावेळेस हे सर्व कारणं परत एकदा होणारच आहे. देन पुढे चला, दावोसमध्ये पहिल्याच दिवशी 14 लाख कोटींचे करार करण्यात आले आहेत. ही बेस्ट न्यूज आहे. यामध्ये पहा मंगल प्रभात लोढा यांच्या मुलाच्या कंपनीने देखील महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचा करार केलेला आहे. त्यामुळे विरोधक वगैरे थोडेसे चर्चा करत आहेत, पण ते आपल्यासाठी गरजेचं नाही. फक्त महत्त्वाचं काय यामध्ये 14 लाख कोटींचा करार झालेला आहे, त्यासोबतच 15 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. ही पॉझिटिव्ह न्यूज आहे. पुढे कालचीच न्यूज आहे पण त्याला ऑफिशियल काल मिळालेला आहे. नितीन नवीन हे BJPचे अध्यक्ष आता झालेले आहेत. डन. पुढे पहा अतिशय महत्त्वाची न्यूज. 2022 पासून या घटनेची वाट पाहत आहोत आपण, ती आज आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी आहे. आरक्षण आणि शिवसेनेतील वाद. ओके, दोन्ही पहा 2022 पासून चर्चेत होते. मग आता आरक्षणमध्ये जर तुम्ही पाहिला तर जिल्हा परिषदच्या 12 जिल्हा परिषद सोडून ज्या उर्वरित जिल्हा परिषदेमध्ये 50% मर्यादा ओलांडलेली आहे पहा आरक्षणाची, त्यांच्याबद्दलचा हा निकाल आहे व हे 25व्या क्रमांकामध्ये आहे. ओके, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये ही कदाचित आज सुनावणीला घेऊन जाऊ शकेल, परंतु शिवसेनेतील वाद जी केस आहे ती 37व्या नंबरवर लागलेली आहे. त्यामुळे पहा 37वा नंबर आज येईल का नाही याबद्दल शाश्वती देता येणार नाही, पण आज नक्कीच ती सुनावणीसाठी लागलेली आहे. चांगली गोष्ट आहे. पाहूयात याबद्दल, पण जर निर्णय आला ना याचं डिटेल विश्लेषण मी नक्की घेणार आहे आपल्या चॅनलवरती. डन. नाशिकमध्ये वृक्षतोड स्थगिती कायम. ओके, NGTने अहवाल दिलेला आहे पहा 20 फेब्रुवारीपर्यंत तिथे वृक्षतोड करता येणार नाही. डन. पुढे चला, पुढची बातमी. देश विदेश, अमेरिका युरोप आमने सामने, ग्रीनलँडवरून ट्रम्प यांच्या भूमिकेनंतर बाजारात घसरण. ही बातमी पाहिली आत्ताच. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, शांतता परिषदेसाठी चीन, रशिया आणि युक्रेनलाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे. आता अगदीच पहा गाझामध्ये शांतता घेणार आहेत किंवा शांतता व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. मग आता चायनाला पण त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे. मग चायनाने म्हटलेलं आहे की आम्ही एक्सेप्ट करू किंवा नाही याबद्दल विचार करत आहोत. मग थोडंसं थांबा, पाहूयात पुढे यांचं काय होतं. व पहा मी म्हटलं ना फ्रान्सवरती त्यांनी फ्रान्सची जी वाईन येते अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट केली जाते त्यावरती 200% टॅरिफ लावण्याचं त्यांनी धमकावलेले आहेत. म्हणजे अगदी डोनाल्ड डंक व पहा लोकसत्ता पूर्वीपासूनच ज्यावेळेस राष्ट्रपती झाले आहेत ना डोनाल्ड ट्रम्प, त्या दिवशीपासून ह्यांनी डंक 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 असंच म्हणत चिडवत आहेत. ओके, व ते कदाचित सत्य होत आहे पहा. ओके, तुम्ही 1 जानेवारी 2025चं वृत्तपत्र पाहू शकता, त्यामध्ये पण त्यांनी डोनाल्ड डंक हाच शब्द उच्चारला होता व आज पण डोनाल्ड डंकच आहे व ते कदाचित भूमिका सत्य होत आहे पहा. पुढे चला, पुढची अतिशय महत्त्वाची बातमी जी की द हिंदूमध्ये फ्रंट पेजवरती ह्या बातम्या आलेल्या आहेत दोन्ही पण. आता पहा, जे गव्हर्नर आहेत आपल्या भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 176 यानुसार जे गव्हर्नर असतील, राज्यपाल आहेत, त्यांना वर्षाच्या पहिलं अधिवेशन आणि निवडणुकीनंतर पहिलं जे अधिवेशन होईल त्याला असेंब्लीमध्ये जे आमदार असतील त्यांना गाईड करायचं आहे. म्हणजे राज्यपालांचं अभिभाषण आहे. कलम 176 नुसार राज्यपालांचे अभिभाषण आहे. ओके, व पहा राज्यपालांचं हे जे अभिभाषण आहे ना ते राज्य सरकारने लिहून दिलेलं असेल. हे मॅन्डेटरी करण्यात आलं आहे भारतीय संविधानामध्ये. हे मॅन्डेटरी आहे पहा की राज्यपाल स्वतःचं तिथं डोकं लावू शकणार नाही, तर जे मंत्रिमंडळ असेल, ओके, जे कॅबिनेट असेल राज्याचं, त्यांच्यामार्फत एक भाषण जाईल कुणाला, राज्यपालांना, वर ते राज्यपाल काय करतील पहा तशाच पद्धतीने भाषण तिथं बोलून दाखवायचं आहे. कारण या भाषणामध्ये काय सरकारच्या पुढील जी आव्हाने आणि सरकार जे विकास करत आहे ना ते तिथं सांगितलं जाईल. आता तुम्ही अगदी आपल्या आपलं जे इंडियन पार्लमेंट आहे ना तिथं पण तुम्ही हेच पाहणार आहात सिस्टीम. प्रेसिडेंट ऑफ इंडिया पण तिथं जाऊन काय करणार आहेत, अभिभाषण देतात व गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी जे काही तिथे लिहून दिलेले असतात पहा की आम्ही या वर्षी एवढे काम केलेले आहेत, एवढं NCRBच्या आकडेवारीनुसार आमची एवढे क्राईम कमी झालेले आहेत, हे सर्व प्रेसिडेंट ऑफ इंडिया जाऊन संसदेमध्ये जाऊन बोलतात. मग ती त्याच धर्तीवर पहा जसं संसदेमध्ये होतं अगदी तसंच विधानसभेमध्ये जे राज्यपाल आहेत ते जाऊन तिथे अभिभाषण देतात व सांगतात की आपलं राज्य सरकार अगदी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. ओके, म्हणजे टीका करत नाहीत तर
जे स्टेट गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंटनी जे काही तिथं स्तुती केलेली आहे स्वतःची, ती स्तुती फक्त राज्यपाल तिथं जाऊन करत असतात. पण सध्याला होत आहे काय पहा, हा आपला प्यारा भारत आहे, इथं आहे केरळ व बाजूलाच आहे तमिळनाडू. या दोन्हीमध्ये पहा विपक्षाचं सरकार आहे व सेंट्रल गव्हर्नमेंट आहे बीजेपीचं. ओके, मग या कारणानिमित्त दोघांमध्ये क्लॅश होत आहे व हे क्लॅश फक्त पहा इथंच थांबणार नाही आहे, तर हे फेडरलचंच क्लॅश आहे. ओके, जे भारतीय संविधानामधील बेसिक स्ट्रक्चर आहे फेडरलिझम, त्याला इथं थोडंसं धोका पोहोचत आहे. आता हा धोका कशा पद्धतीने पोहोचत आहे ते पहा. तर अगदी सेंट्रलने अपॉइंट केलेले हे गव्हर्नर असतात, पण जे स्टेट गव्हर्नमेंट आहे ते कसं आहे, इलेक्टेड आहे. व आपली लोकशाही कशी आहे, इलेक्टेड आहे. आपण सिलेक्टेडला जास्त मान देतो का, तर बिलकुल नाही. आता याचं बेस्ट उदाहरण जर सांगायचं म्हटलं तुम्हाला, तर पहा एखादी समिती नेमण्यात आलेली आहे. ओके, IAS अधिकारी आहेत, त्यांनी आता अगदीच तुम्ही कोणतीही एखादा इश्यू घ्या, जसं की पहा भारताचा रुपया का घसरत आहे, याबद्दल एका IAS अधिकाऱ्यांची एक समिती नेमलेली आहे, बरोबर. मग त्या IAS अधिकाऱ्यांनी पहा भरपूर गोष्टी तिथं रिकमेंडेशन वगैरे करून सांगितल्या. मग रिकमेंडेशन्स दिल्यानंतर हे रिकमेंडेशन्स मान्य करायचीच असं तिथं काय त्यांच्यावरती पहा बंधन नाही आहे. बंधन का नाही, तर भारत हा देश लोकशाही स्वरूपाचा आहे व लोकशाहीमध्ये जे जनतेद्वारा निवडून दिलेले जे व्यक्तिमत्व आहेत ना, ते तिथं निर्णय घेतात. त्यामुळे पहा IAS अधिकाऱ्यांनी कितीही म्हणजे हे चुकीचं आहे, तुम्ही घ्याच असं काही जरी म्हटलं तरी हे बंधनकारक नसतं. मग तसंच आहे पहा, आपल्या देशामध्ये डेमोक्रेसी किंवा इलेक्टेड जे व्यक्ती असतात ना, त्यांना खूप महत्त्व आहे. पण प्रॉब्लेम काय होत आहे फेडरलिझममध्ये किंवा राज्यपाल आणि स्टेट गव्हर्नमेंट या दोघांमध्ये, तर जो व्यक्ती डायरेक्टली सिलेक्टेड आहे, जसं की राज्यपाल रवी हे सिलेक्टेड व्यक्ती आहेत, पण स्टॅलिन हे कसे आहेत, इलेक्टेड आहेत. मग यांच्या कारणांमुळे पहा या दोघांमध्ये क्लॅश होत आहे व फेडरलिझम किंवा जे डेमोक्रेसीचं जे मूळ ढाचा होता आपल्या बेसिक स्ट्रक्चरचं, इथं कुठेतरी हनन होत आहे. व पहा तमिळनाडूचे जे गव्हर्नर आहे त्यांनी फक्त हे एक वेळेस केलं नाही, तर मागच्या 4 वर्षापासून हे असं करत आहेत व मागची 13 बिल त्यांनी असं पेंडिंग ठेवलेली होती. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पहा लास्ट इयरला सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला होता तमिळनाडूच्या गव्हर्नर विरोधात. परंतु परत एकदा जे 14 क्वेश्चन्स राष्ट्रपतींनी विचारले किंवा राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना ते मॅन्डेटरी आहे का, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने त्यांचंच जे निकाल दिला होता त्याला त्यांनी परत फिरवलं व परत फिरून त्यांनी म्हटले की नाही हे रिकमेंडेशन वगैरे करता येत नाहीत व आर्टिकल 200 कुठंच तुम्हाला टाईम लिमिट नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्वतःचाच निकाल फिरवला. मग या कारणानिमित्त पहा परत एकदा राज्यपाल रवी यांना थोडंसं बळ मिळालेलं आहे. आता अगदीच खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात ना, गव्हर्नर कोणता बेस्ट असावा, तर अगदी जो गव्हर्नर कमी करतो, म्हणजे द गव्हर्नर इज द बेस्ट हू गव्हर्नर लेस. ओके, मग अगदी पहा आपलं देश हे लोकशाही स्वरूपाचं असल्या कारणामुळे लोकांनी निवडून जे दिलेले व्यक्तिमत्व आहेत त्यांना तिथं जास्त प्राधान्य देणं गरजेचं आहे. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटनी अपॉइंट केलेले व्यक्तिमत्व असल्या कारणामुळे सध्याला जे तमिळनाडूमध्ये जे सरकार आहे ते काय आहे पहा, विरोधी पक्षाचं आहे. हे इथूनच क्लॅश होत आहे व याचं बेस्ट उदाहरण तुम्ही ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळेस भगतसिंग कोश्यारी यांचं तुम्ही उदाहरण नक्की पाहू शकता व तुम्ही ते अनुभवलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. ओके, मग हेच सगळ्यांना पहिल्यांदा पाहिलं एक डिबेटचा इश्यू वगैरे होत आहे, याबद्दल आर्टिकल्स वगैरे येतील, पण ते महत्त्वाचे नाही आहेत. कारण पहा सुप्रीम कोर्टाने स्वतःचाच निकाल तिथं फिरवलेला आहे. व मी अगदी ज्यावेळेस इंडियन पॉलिटी शिकवेन ना, त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जे माझे पॉलिटीचे लेक्चर्स आहेत त्याचे डेमो लवकरच सुरू होणार आहेत. तर यूट्यूबवरती थोडंसं ट्यूनमध्ये राहा तुम्ही, म्हणजे स्टे ट्यून्ड, तुम्हाला लवकरच ते प्राप्त होतील व त्यानुसार तुम्ही मला रिकमेंडेशन वगैरे तुम्ही नक्की सांगू शकता. डन. तर ते थोडंसं झालं इंडियन पॉलिटीबद्दल. पण येथील महत्त्वाचा इश्यू काय होता पहा, फक्त हे गव्हर्नरचा इश्यू जो आहे तो फक्त आपल्या तमिळनाडूमध्येच नाही तर केरळमध्ये पण तसा चालू आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल जगदीप धनखड ज्यावेळेस बंगालचे राज्यपाल होते, वेस्ट बेंगालचे ज्यावेळेस राज्यपाल होते ना, त्यावेळेस ममता बॅनर्जी यांनी त्यांना ब्लॉक केलेलं होतं. का ब्लॉक केलं होतं, म्हणजे डायरेक्टली द हिंदूची हेडलाईन होती पहा, ती मी स्वतःहून म्हणत नाही आहे, तर द हिंदूची ती डायरेक्टली हेडलाईन होती. का, कारण जगदीप धनखड यांनी ममता बॅनर्जी यांना खूप परेशान केलं होतं, अगदी स्टॅलिन यांना जसं रवी परेशान करतायत ना तसंच. मग हे फक्त आताच नाही आहे तर याच्या पूर्वीपासूनच हे चालत आलेलं आहे. मग स्टॅलिन यांनी काय म्हटलं पहा, डायरेक्टलीच म्हटलं की आता आपण काय करूयात, जे आर्टिकल 176 आहे ज्यामध्ये मॅन्डेटरी केलेलं आहे राज्यपालांना भाषण देणं, मग हे आपण बंदच करून टाकूयात ना, कारण राज्यपाल येतात व तिथे घेतच नाहीत, ते भाषणच करत नाहीत. व पहिल्यांदा यांनी भाषण करायला आलेले होते पहा, परंतु त्यांनी काय केलं होतं, किंवा याचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण पहा पूजनीय आहेत, वंदनीय आहेत आपल्यासाठी ते. मग तसंच पेरियार आहेत तमिळनाडूमध्ये. मग बरोबर, मग ती पहा तमिळनाडूचे जे राज्यपाल आहेत त्यांना वंदन करणं गरजेचं आहे. 4 वर्षापूर्वी म्हणजे 2021 पहा, ज्यावेळेस रवी यांचं भाषण चालू होतं त्यावेळेस
रवी यांनी काय केले पहा, पेरियार यांच्याबद्दलचे काही शब्द गाळले. त्यानंतर दलित किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे पण काही तिथं शब्द गाळण्यात आले. ओके, मग हे ज्यावेळेस स्टॅलिन यांना समजलं ना, लगेच त्यांनी त्यांच्या विरोधात, म्हणजे भाषण चालू होतं ना त्यावेळेसच त्यांनी विरोधात नारे वगैरे तिथं लावले. व तेव्हापासून आजपर्यंत मग ज्या वेळेस पार्लिमेंटचं फर्स्ट सेशन होतं पहा, विधानसभेचं ज्यावेळेस फर्स्ट सेशन होतं पहा, त्यावेळेस रवी हे ॲड्रेस करू शकत नाहीत किंवा त्यांना ॲड्रेस तिथं करू दिलं जात नाही. ओके, मग हा इश्यू 2021 पासून चर्चेत आलेला आहे. व पहा, फेडरलिझमबद्दल त्यावेळेसपासून प्रश्न येण्याची जास्त चान्सेस आहेत, पण अद्याप आलेले नाहीत. व यावर्षी तर सुप्रीम कोर्टामध्ये डबल चॅलेंज झालेली होती ही केस. मग त्यामुळे निश्चितच हा प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस जास्त तिथं वाढत आहेत. आर्टिकल 176 हा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आर्टिकल 200. ओके, हे 2 कायदे किंवा 2 कलम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, यासोबतच थोडंसं राज्यपाल हा जो टॉपिक आहे तो बॅकवर्ड लिंकेजेसमधून तुम्ही एकदा रीड करून घ्या. ओके, राज्यसेवेला तर खूप मस्त आहे पहा हा टॉपिक आहे ना. ओके, बाकी UPSCमध्ये थोडंसं सेंट्रल असल्यामुळे ते फेडरलिझमकडे वगैरे तिथं निश्चित त्याबद्दल मेन्स परीक्षेला प्रश्न येऊ शकतील. पण प्रिलिमसाठी प्लीज राज्यसेवा बॅकवर्ड लिंकेजेससाठी राज्यपाल हा टॉपिक तुम्हालाच करून घ्यायचा आहे. डन. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आय थिंक आपण लोकसत्ता पाहत होतो. ओके, तर ही बातमी आत्ताच आपण पाहिलेली आहे. पुढे चला. हा न्यायालयाचा अवमान, सर्वोच्च न्यायालयात मनिका गांधी यांना इशारा. मागच्या लेक्चर्समध्ये आपण जजेस इन्क्वायरी ॲक्ट 1968 हा पाहिला होता. आज आपण पाहणार आहोत कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971. ओके, हे 2 कायदे प्लीज लक्षात ठेवा. आता पहा, भारतीय संविधानानुसार तुम्हाला काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, आर्टिकल 19. बरोबर. मग आर्टिकल 19 सोबतच आपल्या भारतीय संविधानामध्ये पहा आर्टिकल 129, 129 आणि 215 फॉर हायकोर्ट आणि फॉर सुप्रीम कोर्ट असे 2 कायदे देण्यात आलेले आहेत. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटल्यानंतर काय, तुम्ही भाषण देऊ शकता किंवा म्हणजे आता आपण जसं लेक्चरमधून संभाषण वगैरे करत आहोत, बरोबर आहे. मला काही स्वातंत्र्य बिलकुल आहेत, म्हणजे मी बोलू शकतो, पण यावरती काही मर्यादा आहेत. ओके, इथं काही मर्यादा येतात पहा. आता मनिका गांधी यांनी पॉडकास्टमध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेला साजेसं किंवा म्हणजे त्यांना जे वाटतं ना ते त्यांनी तिथं बोललेल्या होत्या, बरोबर आहे. पण यामुळे झालं काय, त्यांनी त्यांचा आर्टिकल 19 एन्जॉय केला, परंतु त्यांचं आर्टिकल 19 एन्जॉय करत असताना सुप्रीम कोर्टाचं आर्टिकल 129 किंवा आपलं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971 हे कुठेतरी त्यांनी त्याला मर्यादेच्या पलीकडे जाऊन बोलल्या. मग यासाठीच पहा, काल सुप्रीम कोर्टाने त्यांना थोडंसं खडसावलं. म्हणजे त्यांचे जे वकील होते त्यांना म्हटलं की तुम्ही जे पॉडकास्टमध्ये जाऊन बोललेले आहेत ते आम्हाला पटलेलं नाही आहे. का पटलेलं नाही आहे, तर तुम्ही जे भाषण केलेले आहात, आता अगदीच सगळ्यात जास्त खरं जर तुम्ही पाहिलं तर मनिका गांधी यांचं योगदान काय आहे, तर आर्टिकल 21 ज्यावेळेस आपण शिकतो ना त्यावेळेस त्यांना खूप आपल्याला आठवावं लागेल, कारण त्यांच्यामुळे आर्टिकल 21ला जे मोठंसं करण्याचं योगदान आहे ते खूप मोठं आहे, बरोबर. व त्यासोबतच पहा, मनिका गांधी या प्राणीप्रेमी आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या केसेस वगैरे चालत असतात, म्हणजे PIL ज्या की प्राण्यांसंबंधी आहेत, बरोबर. मग ती त्याच धर्तीवर पहा, त्यांनी बोलत असताना पॉडकास्टमध्ये म्हटल्या की जे प्राण्यांबद्दल सुप्रीम कोर्ट सध्याला निर्णय घेत आहे ते थोडंसं चुकीचं आहे. पण सुप्रीम कोर्टाने त्याला दुजोसा काय दिलेला आहे पहा. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की आता पहा, जसं आता तुम्ही स्ट्रे डॉगबद्दल बोलत आहात ना, स्ट्रे डॉगमुळे काय होत आहे सध्याला, तर अगदी जे बालक वगैरे आहेत, त्यानंतर जे ॲडल्ट आहेत, यांच्यावरती जर कुत्र्यांनी हल्ला केला तर अगदी त्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं पहा, की जे कुणी भटक्या कुत्र्यांना भरवत आहे, अन्न भरवत आहे, त्याला तुम्ही काय करा, थोडंसं दुसरीकडे जाऊन भरवा, जिथं की पब्लिक प्लेसेस वगैरे नसू द्यात. कारण पब्लिक प्लेसमध्ये जर तुम्ही एखाद्या कुत्र्याला भरवत असाल, भटक्या कुत्र्याला भरवत असाल, तर प्रॉब्लेम काय होत आहे, तर तो दुसऱ्या दिवशी किंवा अगदी येणाऱ्या जाण्याकडे तो त्याच नजरेने पाहतो किंवा मला हा काहीतरी अन्न देईल, व जर मी त्याला अन्न जर दिलं नाही तर ते काय करेल, माझ्यावरती भुंकेल, व मी थोडंसं जर भिलो की ते आणि थोडं पळेल व माझ्या मागे, व अगदी तो माझा चावा वगैरे काढून माझं तिथं मृत्यू होऊ शकतं. मग सुप्रीम कोर्टाचं हे म्हणणं होतं की तुम्ही भटके कुत्र्यांबद्दल तुमचं प्रेम आहे, आमचं पण प्रेम आहे, किंवा पहा आर्टिकल 21 त्यांना पण आहे, कुत्र्यांना पण आर्टिकल 21 आहे, पण त्याला पण कुठेतरी मर्यादा आहेत. कारण आता अगदी तुम्ही इकडे स्ट्रे डॉग पाहत आहात व दुसरीकडे माणूस पाहत आहात, मग ह्युमन बिईंगला जास्त आपण मान्यता देऊयात ना, स्ट्रे डॉगला थोडंसं कमी करूयात. मग यासाठी सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं पहा, की ठीक आहे, तुम्हाला मान्य आहे ना, भटक्या कुत्र्यांना भरवायचं आहे ना, तुम्ही भरवा, परंतु पब्लिक प्लेसमध्ये नाही. तर तुम्ही दुसरं काहीतरी एक तुमचं झोन बनवा, तिथे तुम्ही कोणी नसेल त्या ठिकाणी जाऊन त्याला भरवा. अन्यथा तुम्ही त्याला काय करा, स्वतःहून तिथे दत्तक घेऊ शकता, स्ट्रे डॉगना दत्तक घ्या, जर शक्य झालं तर ते करा. अन्यथा जर तुम्ही तसं केलं नाहीत व तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये जर जाऊन त्याला अन्न वगैरे देत असाल व ते जर आमच्या निदर्शनास आलं तर आम्ही काय करू, तुमच्यावरतीच तिथे
ॲक्ट वगैरे लावू व तुम्हाला जेलमध्ये पाठवू, असं सुप्रीम कोर्टाने तिथं पहिल्या दिवशी निर्णयामध्ये त्यांनी सांगत असताना म्हटलेले आहेत किंवा तुम्हाला जेल होईल जर कुत्र्यांना तुम्ही जर पब्लिक प्लेसमध्ये भरवलात तर आम्ही काय करू, तुम्हालाच तिथं अटक करू. मग या कारणानिमित्त पहा मनिका गांधी थोड्याशा भडकलेल्या होत्या व आता अगदी तेच बरोबर आहे पहा, किंवा थोडंसं त्यालाच आपण कम्पॅरेटिव्हली जर स्टडी केलो तर आता पहा ह्युमन आणि वाईल्ड लाईफ कन्फ्लिक्ट पण होत असतं. जसं की टायगर पहा, टायगरच्या आपण काय म्हणतो शकता हल्ल्यामध्ये महिलांचं निधन झालेलं आहे, याच्यापूर्वी भरपूर जणांचं निधन झालेलं आहे, बरोबर. मग आता अगदी माझं टायगरवरती प्रेम आहे या नात्याने मी टायगरला पब्लिक प्लेसमध्ये आणून भरवू शकतो का, अन्न वगैरे देऊ शकतो का, किंवा शिकार करायला लावू शकतो का, तर बिलकुल होणार नाही ना. हे कसं शक्य आहे बरं टायगरला. मग अगदी तसंच आहे पहा, कुत्रा पण म्हणजे अगदी डायरेक्टली टायगरसोबत कम्पॅरेटिव्ह करता येणार नाही म्हणा, परंतु कुत्रा देखील हा प्राणी आहे व अगदी त्या नजरेतून जर त्याला तुम्ही पाहिलात तर ह्युमनवर त्याचे जास्त इम्पॅक्ट वगैरे सध्याला होत आहेत व बालकांवरती जास्त हल्ले झाले आहेत. जसं तुम्ही केरळमध्ये पाहू शकता, तमिळनाडूमध्ये पाहू शकता, म्हणजे अगदी प्रत्येक राज्यामध्ये तसे केसेस उदयास आलेले आहेत. ओके, मग याच कारणानिमित्त पहा सुप्रीम कोर्टाने म्हटलं की टायगरला तुम्ही बाहेर काढू शकता का, तर बिलकुल नाही. मग टायगरसाठी आपण काय केलं आहे, टायगर रिझर्व केलेले आहेत. मग त्यामुळे सुप्रीम कोर्टाने म्हटलं की जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जसं की म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहेत, ग्रामपंचायत आहेत किंवा शाळा कॉलेजेस वगैरे आहेत ना, तिथे तुम्ही डायरेक्टली कुत्र्यांना वगैरे तिथं भरवू नका, कारण तिथे छोटी छोटी लेकरी वगैरे खेळत असतात. मग छोट्या लेकरांना अगदी पळून जातात, म्हणजे कुत्रा जर भुकला तर तो घाबरतो ना विद्यार्थी, मग घाबरल्यानंतर अगदी त्याच्या जीवनामरणाचा तिथं प्रश्न निर्माण होतो. मग यासाठी तुम्ही काय करा, शक्य झालं तर तुम्ही दुसरीकडे नेऊन भरवा, अन्यथा जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहेत ते काय करतील, एक त्यांचं संरक्षण वगैरे झोन तयार करतील, मग तिथे तुम्ही जाऊन भरवा ना. मग एवढंच सुप्रीम कोर्टाचा बेसिकली आदेश होता, परंतु त्याला त्यांनी डायरेक्टली पुढच्या लेवलला घेऊन गेले व सुप्रीम कोर्ट आता नाराज झालेला आहे. 1971 कंटेम्प्ट ऑफ कोर्ट यानुसार आम्ही तुमच्यावरती चार्जेस लावू शकतो, पण आता सध्याला लावत नाही, कारण आर्टिकल 21मध्ये तुमचं पण योगदान आहे असं सुप्रीम कोर्टाने काल म्हटलेलं आहे. त्यामुळे पाहूयात आता ही केस पुढे कशा पद्धतीने जाईल. परंतु जर सुप्रीम कोर्टाचं तुम्हाला जर हे घ्यायचं असेल, म्हणजे स्टँड जर सुप्रीम कोर्टाचा तुम्हाला सांगायचं असेल, तर तुम्ही हे टायगरचं उदाहरण तिथं नक्की देऊ शकता की टायगर पण आपला जवळचाच प्राणी आहे किंवा म्हणजे आपल्यासाठी खूप बेस्ट आहे, म्हणून तुम्ही त्याला डायरेक्टली पब्लिक प्लेसमध्ये आणत नाही, तर त्याला टायगर रिझर्वमध्ये तुम्ही येऊन तिथेच तुम्ही पाहता. मग अगदी तसं आहे पहा, कुत्र्यांना पण मान्य आहे, कुत्री महत्त्वाची आहेत, त्यानंतर आपल्यासाठी खूप हे आहेत, ह्युमन बेस्ड आहेत, परंतु मग तुम्ही त्याला दत्तक घेऊ शकता. डायरेक्टली पब्लिक बेसवरती छोटे छोटे मुलं वगैरे तिथे खेळत असतात, ते करू शकत नाही. ओके, म्हणजे तुमचा आर्टिकल 21 एन्जॉय करत असताना तुम्हाला काही मर्यादा नक्की आहे तिथे, दुसऱ्याचा आर्टिकल 21 तिथं हनन होऊ नये, एवढंच इथं बेसिकली सांगायचं आहे. आय होप हा आर्टिकल तुम्हाला आता नक्की समजलेला असेल. त्याच्यानंतर बोलत असताना हा पॉईंट राहिलेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा पहा, डोनाल्ड ट्रम्प यांचा घेतलेला आहे हे म्हणजे तमिळनाडूबद्दलचा. आता पहा लोकसत्ता ना रवी यांच्याबद्दल ना खूप तिखट एडिटोरियल लिहिलं पहा, म्हणजे माझा अनुभव आहे मागच्या 4 वर्षाचा, ज्या वेळेस रवी यांनी काहीतरी केलेलं आहे त्यावेळेस लोकसत्तामध्ये खूप तिखट आर्टिकल आलेला आहे. मग अगदी उद्या परवा किंवा तेरवा नक्कीच याबद्दल आर्टिकल येतील, ज्यावेळेस आपल्याला हे डिस्कस करायचं नाही आहे. तुम्ही नक्कीच माझं म्हणजे आजचं हे लेक्चर पाहून घ्या, त्यामध्ये सर्व पॉईंट मी डिस्कस ऑलरेडी केले आहेत. पण पहा याच्यानंतर आपल्याला रवी यांच्याबद्दल चर्चा नाही करायची. डन, हेच थोडंसं सांगायचं होतं, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट न्यूज आहे, पोलिसांना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे अधिकार आहेत, सुप्रीम कोर्टाची मान्यता. आता पहा आपण एक कायदा शिकत आहोत किंवा मागच्या आठवड्यापासून आपण एक घटना पाहत होतो पहा, करप्शन ॲक्ट, यामध्ये सेक्शन 17A हे 2018मध्ये अमेंडमेंट झालेली आहे. हे जी अमेंडमेंट आहे ना ती 2018मध्ये झालेली, ती कशा संदर्भात होती पहा, तर जेव्हा केंद्रीय अधिकारी असतील किंवा जे कर्मचारी आहेत ना त्यांच्यावर जर कुणी भ्रष्टाचाराचे आरोप केले, तर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांची चौकशी डायरेक्टली तिथं केली जाऊ शकणार नाही, तर पहिल्यांदा त्यांच्या वरिष्ठांची तिथं मान्यता घ्यावी लागेल. अशा संदर्भात हा सेक्शन A हे अमेंडमेंट होती तिथे, बरोबर. याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केल्यानंतर पहा आता ते केस 3 जजेसच्या बेंचकडे जाणार आहे. ओके, हे इथंच थांबतं. परंतु हा जो 17 कायदा होता परत याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं, ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की जे केंद्रीय कर्मचारी आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई पहा, जसं की इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस आहे, जे की सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतात, मग किंवा SSCमधून जे विद्यार्थी लागतात स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून, ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतात. मग त्यांची चौकशी स्टेटची जी पोलीस असतात ते करू शकत नाहीत, असं सेक्शन 17मध्ये दिलेलं आहे, बरोबर. मग याला चॅलेंज करण्यात आलं सुप्रीम कोर्टामध्ये. मग सुप्रीम कोर्टाने म्हटलं तसं नाही, तर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असाल तर तुमची पण चौकशी राज्य सरकार तिथं करू शकतं. फक्त त्यामध्ये काय असेल पहा, एखादी स्टेटस असेल, म्हणजे जो पोलीस अधिकारी तुमची चौकशी करणार आहे ना त्याची ही वरिष्ठता असण्यात यावी, असं सुप्रीम कोर्टाने काल निर्देश दिले आहेत. एवढंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण ही सुप्रीम कोर्टामध्ये परत केस आहे. ओके, त्यामुळे जजमेंट येऊ द्यात फायनल,
फक्त सध्याला हे इंटरिम जजमेंट तुम्ही म्हणू शकता. डन. त्याच्यानंतर महापालिकांवर 40 कोटींचा भार, 4 वर्षानंतर खर्चात वाढ, मानधन, सभांचा भत्ता, मोबाईल देयकांवरही भर देण्यात आलेली आहे. आता पहा उद्या महापौर यांच्याबद्दलचं इलेक्शन आहे. म्हणजे उद्या बेसिकली जे आरक्षण आहे ते आपल्याला समजून येईल की महापौरसाठी कोणतं कुणाला आरक्षण वगैरे दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर निवडणूक वगैरे तिथे केली जाईल. बाकी पहा मागच्या 2 दिवसांचे तुम्ही न्यूजपेपर पाहू शकता, माझे आर्टिकल, त्यामधून सर्व हे समजून जाईल. विनाकारण म्हणजे आता यामध्ये डीपली वगैरे तुम्ही नका जाऊ, कारण गरजेचंच नाही आहे. ते आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं, म्हणजे आरक्षण वगैरे कसं काढलं जातं, गरजेचं नाही आहे, स्किप करू शकता. त्याच्यानंतर शिवसेना वादाबद्दल आज सुनावणी आहे, चांगली गोष्ट आहे, पाहूयात. त्यानंतर काच कसा तयार केला जातो. आता काच कसा तयार केला जातो तर पहा, काच तयार करताना वाळू, पण ती पण अगदी चांगल्या क्वालिटीची लागते, व त्यानंतर सोडा. ओके, या दोघांचं मिक्सचर करून, म्हणजे मिक्सचर केल्यानंतर पहा यांना बेसिकली तापवलं जातं. तिथं 1700 डिग्री सेल्सिअसपर्यंत हे तापवण्यात येतं. मग त्यांचं मिक्सचर होतं व तशा पद्धतीने इथं काच तयार होतं. आता ह्याची जर प्रोसेस तुम्हाला जर पाहिजे असेल ना, तर आता मला ते आठवत नाही आहे, CIDचा एक एपिसोड आहे, त्यामध्ये मर्डर करण्यात आलं होतं, त्यामधून तुम्हाला हे नक्की समजून येईल. पहा प्रोसेस. ओके, शक्य झालं तर तुम्ही आपल्या यूट्यूबवरती ते जाऊन पाहू शकता. म्हणजे आता खरं पाहिलं तर तेवढा वेळ तुमच्याकडे नाही आहे, पण सर शक्य झालं तर म्हणतोय मी, म्हणजे तुम्ही डायरेक्टली लगेच सर्च करू नका, पण मला ते लक्षात आलं होतं, त्यानिमित्तानं मी सांगितलेलं आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला, नवीन काय जुने काय, स्किप करू शकता, आपल्यासाठी गरजेचं नाही आहे. पाणी ऊसासाठी की रोजगार सघन समृद्धीसाठी. आता अगदीच पहा, हा आर्टिकल अतिशय महत्त्वाचा आहे. याला आपण केस स्टडी म्हणून देखील पाहू शकतो. तर पहा, आता हीच नावं वगैरे मी घेणार नाही, तर थोडे माझ्या प्रमाणात वगैरे नावं घेण्याचाही प्रयत्न करेन. व पहा, MPSCमध्ये किंवा उद्या चालून तुम्ही ज्यावेळेस अधिकारी होता त्यावेळेस तुम्हाला पण निर्णय कशा पद्धतीने घेणं गरजेचे आहेत हे थोडंसं या आर्टिकलमधून समजून येईल. आता इथं महाराष्ट्रामधील थोडीशी गावांची नावं घेतलेली आहेत. ओके, म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहूद आणि कटफळ हे 2 गावांची नावं आहेत, आणि ही 2 गावाची उदाहरणं इथं घेतलेली आहेत. सोलापूरमधील आहेत ही. ओके, सॉरी, महाराष्ट्रामधील ही 2 गावं आहेत व यांचं बेस्ट म्हणजे केस स्टडी आहे, बेसिकली रिअल केस स्टडी आहे. ओके, मग पण मी आता याला काय करत आहे पहा, आपल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी थोडंसं हे करत आहे, सांगणार आहे, म्हणजे शब्दानुशब्द आपण इथं जाणार नाही. तर पहा, कुठे गेलं परत एकदा मला ते नावं लागतील. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहूद आणि कटफळ. चिकमहूद आणि कटफळ, दोघं पण गावं पहा अगदीच जवळपासच आहेत, म्हणजे 9 ते 10 किलोमीटर फक्त यांच्यामध्ये अंतर आहे. हे आहे गाव A आणि हे आहे गाव B. ओके, चिकमहूद आणि B. मग पहा, फक्त 1 दशक पूर्वी, ओके, म्हणजे इसवी सन 2000मध्ये या दोन्ही गावची जर स्थिती तुम्ही पाहिलात तर चिकमहूदमध्ये ना कॅनलद्वारा पाणी यायचं. चिकमहूदमध्ये कॅनलद्वारा पाणी यायचं, पण कटफळमध्ये इथे पाण्याच्या सोयीसुविधा वगैरे तशा बिलकुल नव्हत्या. मग अगदीच पहा, इथे जास्त वर्ग कोण होता तर मजूरदार. ओके, म्हणजे ऊसतोड कामगार वगैरे इथं जास्त राहायचे. ज्या वेळेस सीझन यायचं त्यावेळेस हे कोल्हापूर साईडला वगैरे ऊसतोडणीसाठी नक्कीच जायचे. पण चिकमहूदमध्ये काय व्हायचं पहा, कॅनल किंवा सिंचनाची सुविधा असल्यामुळे हे स्वतः शेतामध्ये ऊस लावायचे. ऊस लागवड वगैरे यांनी केली. मग आपला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे एक योजना होती MG नरेगा, ज्याचं नाव आता VBG रामजी झालेलं आहे. मग त्या योजनेअंतर्गत कोणती काम केली जातात पहा, नाला बिल्डिंगची काम केली जातात, पाटबंधारे वगैरे अशा पद्धतीने त्यांनी कामं केली जातात. मग कटफळमध्ये पण झालं तसंच पहा. कटफळमध्ये उन्हाळ्यामध्ये आता अगदीच पहा, मजूर वर्ग जो आहे किंवा जो ऊसतोड कामगार वर्ग आहे तो फक्त ते एक सीझनसाठी गाव सोडून जातात, बरोबर. मग ते तसंच व्हायचं पहा, ज्या वेळेस सीझन व्हायचं त्यावेळेस कटफळमध्ये कोणी एक माणूस तुम्हाला दिसायचा नाही. म्हणजे सगळी जी मजूर व्यक्ती आहेत ते अगदीच दुसऱ्या गावामध्ये वगैरे शिफ्ट व्हायचे किंवा काय म्हणू शकता रोजगारासाठी भटकंती करायची, बरोबर. व चिकमहूदमध्ये अगदीच ऊसाची लागवड वगैरे चांगल्या पद्धतीने भरभराटीस हे गाव होतं. मग झालं काय पहा, अगदी यांनी MG नरेगाच्या स्कीम वगैरे आहेत यानुसार नदीचं यांनी पुनरुज्जीवन वगैरे तिथं करून आणलं. ओके, नदीचं वगैरे पुनरुज्जीवन केलं यासोबतच, म्हणजे कारण इकडे तर कॅनलच्या सुविधा आहेत परंतु या गावामध्ये पाण्याची सुविधा वगैरे नव्हती. मग त्यानंतर पहा, अगदी शेतामध्ये त्यांनी काय घेतलं, आता नदीचं पुनरुज्जीवन वगैरे झालं. नदीचं पुनरुज्जीवन झाल्यानंतर तिथं काय झालं पहा, पाणी पण यायला लागलं. पाणी आल्यानंतर यांच्यासमोर आता पीक वगैरे ते घेऊ शकले असते. मग यांनी ऊस हे पीक घेतलं का, तर ऊस न घेता त्यांनी काय घेतली, ढोबळ मिरची घेतली. ओके, मिरची हे पीक त्यांनी लागवडीस आणलं, म्हणजे भाजीपाला त्यांनी बेसिकली लावला तिथं. व पहा, ज्यावेळेस मिरचीचं उत्पादन तिथं जास्त घेण्यात आलं पहा, तर जे व्यावसायिक आहेत ते गावामध्ये येऊन
मिरची वगैरे विकत घेऊन जाऊ लागले, बरोबर आहे. त्याच्यानंतर मिरचीचं म्हणजे भरभराटीस एवढी लागली की जे खते बियाणाची वगैरे जी ही आहेत दुकानं आहेत ना, ते पण डायरेक्टली कटफळमध्ये येऊन वस्तू वसायला लागली, बरोबर. पण चिकमहूदमध्ये तसं झालं का? नाही, तर हे उसावरच तिथं स्टेबल राहिले. पण आज घडीला तुम्ही 2000 आणि 2026ची जर स्थिती पाहिलात तर एकही व्यक्ती कटफळमधून दुसऱ्या गावामध्ये रोजगारासाठी जात नाही. उलट चिकमहूदमधील काही व्यक्ती कटफळमध्ये रोजगारासाठी नक्की येतात. ओके, तर हे त्यांनी कसं करून दाखवलं? तर पहा, त्यांनी केलं ही मिरची याचं उत्पादन घेऊन. मग अगदी ही केस स्टडी कशा संदर्भात आहे पहा. म्हणजे 2020 नाही, 2018-19 मध्ये, ओके, 18-19 मध्ये ना एक नीती आयोगाची केस स्टडी आली होती. त्यामध्ये नीती आयोगाने सांगितलं होतं, पहा हा आपला प्यारा भारत आहे. व तुम्हाला आठवत असेल 2015मध्ये लातूरमध्ये या रेल्वेने पाणी आलेलं होतं. मग त्या संदर्भाची ती केस स्टडी होती. मग त्यावेळेस नीती आयोगाने वगैरे काय म्हटलं होतं, पहा मराठवाड्यामध्ये ऑलरेडी पाणी नाही आहे व तिथे जास्त ऊस उत्पादन तिथं घेतलं जातं. मग या कारणानिमित्त जी जमिनीची मधील जी भूजलाची पातळी आहे ना, ती आणखीन जास्त कमी होत चाललेली आहे. ओके, भूजलाची पातळी आणखीन जास्त कमी होत आहे, परंतु जे सघन शेतकरी आहेत ते जास्तच ऊसाची लागवड वगैरे करत आहेत. मग हे आपल्याला तिथं बदलावं लागेल. ओके, हे आपलं ऊसाची लागवड तिथं बदलावी लागेल, कारण ऊसाला जास्त पाणी तिथं लागत असतं. व त्या मानाने जर तुम्ही मिरचीचं उत्पादन जर काढलात तर तिथं पाणी वगैरे लागत नाही. मग ते त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं, पहा 2018-19ची ती केस स्टडी आहे. मग अगदी त्यालाच जर तुम्ही आता रियालिटीमध्ये मराठवाडा रिजनसाठी पण तुम्ही जर हे केलात, म्हणजे इम्प्लिमेंट करायचं जर ठरवलं, तर तुम्ही आता असं सांगू शकता, म्हणजे तुम्ही उद्या चालून जर प्रशासकीय अधिकारी झालात तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई होऊ नये पण शेतकऱ्यांचा अगदी चांगला विकास व्हावा यासाठी काय करू शकता, तर असे निर्णय तुम्ही नक्कीच घेऊ शकता. पहा, जसं कटफळ येथे हा निर्णय घेण्यात आला मिरची उत्पादनाचा, व आज ते भरभराटीला आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक दुचाकी आहे, त्यानंतर जवळपास 200पेक्षा जास्त तिथं काय 4 व्हीलर्स आहेत. ओके, पण चिकमहूद फक्त त्यांनी उसावर तिथं तसंच राहिलेले आहेत. आणि पहा, मिरची घेतल्यानंतर अगदीच तुम्ही पाहू शकता ना, मिरची प्रत्येक जागी तिथं कामाला येते. आता अगदीच फास्ट फूडचं कल्चर आलेलं आहे व फास्ट फूडचं कल्चर जर तुम्ही पाहिला तर त्यामध्ये जी ढोबळी मिरची असते त्याला नक्कीच तिथं टाकलं जातं. म्हणजे शेजवान राईस वगैरे, फ्राईड राईस असतील, त्यानंतर नूडल्स असतील, त्यामध्ये सगळीकडेच त्याचा उपयोग केला जातो. आय होप हा आर्टिकल तुम्हाला समजला असेल. म्हणजे थोडंसं नाविन्यपूर्ण विचार तिथं करणं आता गरजेचं आहे शेतीसाठी. हेच या आर्टिकलमधून मला सांगायचं होतं. म्हणजे आज सध्याला शेतीमध्ये समस्या पाणी ही नसावी, तर अगदी जेवढं पाणी आहे ना त्यामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल याकडे थोडंसं आपल्याला रिसर्च वगैरे तिथं करावी लागेल, किंवा त्याबद्दल एक निर्णय तिथं नक्कीच घ्यावे लागतील. तेव्हा आपण शेती जी आहे ती नाविन्यपूर्ण पद्धतीने नक्की करू शकतो. हेच आहे चिकमहूद आणि कटफळ या गावाचं काय म्हणू शकता एक सक्सेस. ओके, आता कटफळचं सक्सेस तुम्ही तुमच्या केस स्टडीमध्ये ज्यावेळेस आपलं पहा MPSCचं तुम्ही आन्सर रायटिंग वगैरे करता त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यातील कटफळचं नाव नक्की तिथं लिहू शकता, जेणेकरून अगदी पहा तुम्ही ॲक्टिव्ह आहात हे जे एक्झामिनर आहे त्याला नक्की समजून येईल. आय होप हा पॉईंट आता समजलेला असेल. डन, ही केस स्टडी लक्षात ठेवा. पुढे चला, नीट PGच्या पात्रता गुणांवरून वाद का निर्माण झाला. आता पहा, एक सर्वांना माहिती आहे आपल्याकडे जसं हे होतात, म्हणजे PA केल्यानंतर तुम्ही MA करता. ओके, BA नंतर तुम्ही MA करता. अगदी तसंच आहे. पहा, जर तुम्ही MBBS केलात तर आता MDसाठी पण तुम्हाला काय करावं लागतं, म्हणजे थोडंसं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MD होतं, बरोबर. UG म्हणजे काय, त्यांच्याकडे MBBS आहे, बरोबर. मग पहा, नीट UG आणि नीट PG अशा पद्धतीने 2 एक्झाम असतात. पहा, नीट UG कशासाठी, तर तुम्हाला MBBSला ॲडमिशन घेण्यासाठी नीट UG असते. मग तुम्ही MBBS पात्र झाला, 4-5 वर्ष वगैरे तिथं तुम्ही अभ्यास केलात व डॉक्टर झालात, त्याच्यानंतर पुढील शिक्षणासाठी तुम्हाला नीट PG द्यावी लागते व नीट PGच्या बेसिसवर तुम्हाला MD तिथं करता येते. नीट PGची एक्झाम झाली. पहा, नीट PGच्या एक्झाम झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर अगदी एक मोठी समस्या निर्माण झाली की आपल्याजवळ संपूर्ण देशभरामध्ये पहा 50,000 जागा आहेत, रिक्त आहेत 50,000 जागा, बरोबर. मग 50,000 जागा आहेत नीट PGच्या ॲडमिशनसाठी, पण तिथे विद्यार्थीच नाही आहेत. ओके, विद्यार्थीच तिथं नाही आहेत. मग त्यांनी काय घेतला, जे इंडियन मेडिकल असोसिएशन आहे त्यांनी निर्णय काय घेतला, पहा की आपण काय करूयात, जेवढ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्या सगळ्याच विद्यार्थ्यांना आपण ॲडमिशन द्यायचं. अशा पद्धतीने त्यांनी -40 ज्या विद्यार्थ्याला गुण आहेत ना त्याला पण इथे ॲडमिशन देण्यात आलेलं आहे. ओके, मग यावरून आता पहा परत एकदा चर्चा निर्माण झाली की बा आपण असं कसं करू शकतो. ओके, किंवा -40 ज्या विद्यार्थ्याला गुण आहेत तो विद्यार्थी ॲडमिशन खरंच घेऊ शकतो का, हा तिथं प्रश्नचिन्ह निर्माण झाला. पण यामागचं जर तुम्ही गणित पाहिलात तर आज घडीला झालं आहे काय, आपल्या देशामध्ये जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत त्याची संख्या जास्त वाढलेली आहे व परिणामी जे नीट PG करणारी जी विद्यार्थ्याची संख्या आहे ती कमी झालेली आहे. ओके, या कारणानिमित्तच पहा तुम्ही
सांगू शकता की मागणी कमी आहे व पुरवठा जास्त झालेला आहे, त्यामुळे जे -40 पण घेतलेले विद्यार्थी आहेत त्याला इथं चान्स तिथं दिले जात आहे. व यामध्ये आणखीन एक सध्याला समस्या जर तुम्ही म्हटलात ना, तर जे नीट PGला जो विद्यार्थी जाणार आहे, शिक्षण घेण्यासाठी जो विद्यार्थी जाणार आहे ना, त्याच विद्यार्थ्याला शासकीय जे मेडिकल कॉलेज असतात त्या विद्यार्थ्याला MBBSसाठी टीचिंग करायला लावत आहेत. ओके, म्हणजे MBBSचा जो शिक्षक असेल किंवा MBBSचे जे प्रोफेसर असतील ना, त्यांच्या जागा तिथं रिक्त आहेत. प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये MBBSसाठीच्या ज्या शिक्षक असतात त्यांच्या जागा तिथं रिक्त आहेत. मग त्याऐवजी काय करत आहेत, जे नीट PGला जो विद्यार्थी येत आहे त्याच विद्यार्थ्याला MBBSच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी लावत आहेत. कारण पहा, तो विद्यार्थी बिलकुल डॉक्टर आहेच ना आज घडीला, कारण तो नीट UG पास झाला होता, MBBS त्यानं पूर्ण केला आहे, मग त्याच्यानंतर नीट PG दिली होती. मग यामुळे होत आहे काय, तर MBBSच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीच्या जागा रिक्त असल्यामुळे नीट PGच्या विद्यार्थ्यांना तिथं शिकवायच लावत आहेत व येथे समस्या निर्माण होत आहे खाजगीकरणाची. ओके, आज घडीला जे मेडिकल कॉलेज आहेत त्यामध्ये जे झालेलं खाजगीकरण आहे त्यामुळे पहा 50,000 सीट्स तिथं उपलब्ध झाल्या, परंतु त्यामधील 18,000 जवळपास जागा तिथं रिक्त झालेल्या होत्या. ओके, त्यामुळे पहा अगदी खाजगीकरण झाल्यानंतर पहा इथून जी निर्माण होणारी फीस आहे ती पण एक चॅलेंज ठरतं. त्याच्यानंतर आता अगदी दुसरीकडे जर तुम्ही पाहिलात तर महाराष्ट्रामध्ये कुपोषण वगैरे वाढत आहे. ते कशामुळे बेसिकली वाढत आहे, तर अगदीच पहा जे वैद्यकीय अधिकारी आहेत किंवा जे MBBS डॉक्टर वगैरे ते शहरामध्ये जास्त प्राधान्य देतात, खेडेगावात वगैरे ती जाण्यास प्राधान्य देतात का, तर बिलकुल नाही. मग अगदी तसंच आहे पहा, नीट PG वगैरे केल्यानंतर तो व्यक्ती तिथे जाणार आहे का, ग्रामीण सेवेमध्ये तो जास्त प्राधान्य देईल का, तर बिलकुल देणार नाहीत. मग यासाठीच आपलं थोडंसं आपलं जे शिक्षण आहे किंवा व्यावसायिक शिक्षण जे आता सध्याला आपण मेडिकल क्षेत्र जे आहे त्याला व्यावसायिक शिक्षणाच्या हेतूने जर बघत आहोत ना, याला कुठेतरी चेंज करणं गरजेचं आहे. अन्यथा पहा आपल्याकडे जागा तिथं काय म्हणू शकता एक हे असतील रिक्त असत राहतील, परंतु मेडिकल जो आहे किंवा म्हणजे आपला एक चांगली आरोग्य सुविधा मिळणं हे आपलं फंडामेंटल राईट आहे. ओके, जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये हे फंडामेंटल राईट येतं पहा आर्टिकल 21. व पहा पहिल्यांदा राईट टू हेल्थ लागू करणारं स्टेट कोणतं आहे, तर राजस्थान आहे. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. काँग्रेसचं सरकार ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस त्यांनी ते लागू केलं होतं राजस्थानमध्ये, पण त्यावेळेस डॉक्टरचा वगैरे तिथं खूप प्रोटेस्ट झालेलं होतं राजस्थानमध्ये. आता तो थोडासा फेडेड टॉपिक आहे, परंतु तुम्हाला लक्षात असावं जेणेकरून तुम्ही पहा ज्यावेळेस मेन्समध्ये तुम्ही लिहू शकता ना, थोडंसं 4 छान तुमच्या आन्सरला नक्की लागतील. अगदी त्याच बेसिसवर पहा तुम्हाला जीवन चांगल्या पद्धतीने जगता यावं यासाठी राईट टू हेल्थ हा अधिकार आहे. ओके, मग हा अधिकार जर द्यायचं म्हटलं तर चांगले डॉक्टर्स तिथं लागतील. मग यासाठीच पहा जे डॉक्टर आहेत त्यांच्यावरती थोडंसं जे शासन आहे किंवा जे सरकार आहे त्यांनी थोडंसं पॉलिसीमध्ये चेंजेस करणं आज घडीला गरजेचं आहे, जेणेकरून जे ग्रामीण भागातील जे व्यक्ती आहेत त्यांना पण चांगल्या ग्रामीण भागामध्येच मेडिकलच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात. ही एक तिथं कंडिशन आपल्याला तिथं सांगता येते. आय होप हा पण आर्टिकल आता समजला असेल. बाकी पहा यामध्ये जास्त अपेक्षित काही नाही आहे, कारण 39 जरी असले तरी तिथे ॲडमिशन द्यावं लागतं व यासोबत सुप्रीम कोर्टामध्ये परत ही आता PIL दाखल करण्यात आलेली आहे की पहा जर एखादा डॉक्टरने फक्त -40 घेतलेले असतील तर त्याला ॲडमिशन देऊ शकतो का आपण. पण पहा खऱ्या अर्थाने जर पाहिला तर हा पण व्यक्ती MBBS होता. MBBS असल्यानंतरच तुम्हाला नीट PG देता येते, अन्यथा नीट PG सर्वांना देता येत नाही. ओके, त्यामुळे हे तिथं पॉईंट व्हॅलिड ठरत आहे. पहा फक्त प्रॉब्लेम कुठं आहे तर -40 कसा काय घेऊ शकतो तो विद्यार्थी, म्हणजे खरंच खूप मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, जाऊ द्यात, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात, इथे आपल्यासाठी गरजेची नाही आहे. तर अशा पद्धतीने शेवटची एक प्रश्न आहे, शेवटची न्यूज आहे. फोनपेला IPOसाठी SEBIची मंजूर मिळालेली आहे. मग आता फोनपेचं पण IPO लवकरात लवकर लॉन्च होईल. ओके, मग यावरून प्रश्न येऊ शकतात पहा, जसं की LIC बद्दल प्रश्न आलेले होते, नुकतंच कोणता IPO वगैरे लॉन्च केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा फोनपेचा IPO येणार आहे. ओके, तर आपण आता इथे थांबूयात, भरपूर वेळ झाला. ओके, याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.